दिवसेंदिवस काय चाललं या देशात. आज लहान लेकरू म्हणणार कुठं वय मला मुलीचं वय बघणार कुठं काय, अरे कुठं बलात्कार झाला, कुठं लेकरावर फाशी घेतली, कुठं खून झाला, कुठं काय झालं. कारण कुणीच कुणाला धाक राहिला नाही. आता बिंदास काही होत चालले. अरे कायद्याला भेव तर कायदाच आज हे गुन्हेगार लोकांच्या हातात आहे. जो बलात्कार करतो, जो गुन्हेगार ठरतो, आज त्याचे पाय धुतात, त्याला छत्री धरतात, त्याला चांगलं पद देतात. आणि ते कोण? सत्ताधारी महिला जी आयोगातली महिला आहे रुपाली चाकणकर, तीच आज सुरक्षा देत आहे. मग कसं न्याय कुणाला मागायचा, कुणाकडे जायचं, काय करायचं? त्यासाठी संविधानानं अधिकार दिला आहे. अरे जो वाईट वागल, जो अन्याय करेल, जो भ्रष्टाचार करेल, त्याच्या विरुद्ध आवाज उठवा. जर नाही आपण आवाज उठवला तर आज माझी काय, तुमची काय, मुलगी असो, बहीण असो, कोण नात असो किंवा लेकरू जर असेल त्याच्यावर असा अन्याय होईल. मग केव्हा आवाज उठवायचा? आपण नुसतं ऐकायचं, गप्प बसायचं, काहीच बोलायचं नाही. अरे माझ्या छत्रपती शिवरायांनी अन्याय झाला तिथं आवाज उठवा. आणि कोण्या महिलेला वाईट नजरेनं बघल तर त्याचे डोळे काढायचे छत्रपती शिवराया. बाबासाहेबांना सुद्धा महिलांना न्याय मिळाला नाही, मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण बाबासाहेबांना सुद्धा सांगितलं आवाज उठवा, या चळवळीला जिवंत ठेवा. 100 वर्ष शिळी होऊन जगण्यापेक्षा 5 दिवस वाघासारखे जगा. रे आपण वाघ आहात, शिवरायांचे मावळे आहात, बाबासाहेबांचे लेकर आहात. आणि जागी व्हा, आवाज उठवा. नाही तर महागाची दिवस यायला वेळ लागणार नाही.